ಕೊಂಡೊಯ್ಯತಕ್ಕಂಥ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗೌರವಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈಗಿಂದ शुभ नामे जागे तब शुभाशिष मागे गाये तब जय गाथा जन गण मंगल। बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय। आज भारत देश में 73rd रिपब्लिक डे हम मना रहे हैं। आज का दिन भारत के इतिहास में बहुत अहम रखता है। आज के दिन हमारे पूरे जो फ्रीडम फाइटर्स थे उन्होंने देश को संविधान का समर्पण करके इस देश डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो संविधान हमको दिए हैं उसके तहत इस देश को चलना चाहिए। यहाँ पे 3 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी जो न्यायांग है, कार्यांग है और शासकांग, ये तीनों पिलर्स ऑफ डेमोक्रेसी अपने अपने गरिमा में देश के नागरिकों के हित में यहाँ पे काम करना चाहिए और हर संस्था को, हर डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन को इंडिपेंडेंस देते हुए अपने कार्य व्याप्ति में कार्य करने के लिए जो संविधान में सुविधा है, जो हमारे पूर्वजों ने हमारे देश के लिए जो ख्वाब देखे थे, इस संविधान के तहत यहाँ पे हर नागरिक को संपूर्ण स्वतंत्र और आगे बढ़ने का मौके के साथ यहाँ पे एक समृद्ध भारत बनाने के लिए जो हमारे पूर्वजों का जो संकल्प था, उस संकल्प में हमारे जो संविधान है, हम सबको यहाँ पे मौका हमारे देश में है कि आगे बढ़े और यहाँ पे निर्भय होकर अपना जीवन बिता सकते हैं। इसलिए भारत देश को हमेशा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का आभारी होना चाहिए। हमारे फ्रीडम फाइटर्स जो महात्मा गांधी जी के नेतृत्व में पंडित जवाहरलाल नेहरू जी हो या सरदार वल्लभ भाई पटेल हो या अबुल कलाम आज़ाद हो या भगत सिंह हो या सुभाष चंद्र बोस हो या चंद्रशेखर आज़ाद हो, ये सब लोगों ने जो त्याग किया है हमारे देश का स्वतंत्र के लिए, हमेशा उनको हम आभारी रहना चाहिए। उनके तत्व और आदर्श के ऊपर चल के एक समृद्ध भारत बनने के लिए हमारा योगदान, हम सब कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता, हमारी जो भी हमारा ये सर्विस है इस देश के लिए दे करके एक मजबूत भारत बनाने की हम सब कोशिश करेंगे। रिपब्लिक डे हम मना रहे हैं कांग्रेस ऑफिस में। हमारा देश आज़ादी 1947 में आज़ादी हो गई तो भी हमारे संविधान, हमारा इंडिपेंडेंट संविधान नहीं था भारत देश का। इसीलिए डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसाद का नेतृत्व में एक मीटिंग हो गया संविधान कॉन्स्टिट्यूशन कमेटी। वो कमेटी में ड्राफ्ट कमेटी चेयरमैन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब को अध्यक्ष बने। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और इस पूरा ऑल कंट्रीज़, पूरे देश फिर के संविधान
पढ़ के हमारे भारत देश के लिए कैसा संविधान होना चाहिए वैसा पूरे संविधान पढ़ के इस हमारा वर्ल्ड में हमारा अच्छा संविधान और बड़ा संविधान और सब के लिए अच्छा, यहाँ कास्ट कम्युनिटी वो ये कुछ भी नहीं, सब लोगों को भलाई के लिए अच्छा एक संविधान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिए हैं। इसीलिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब को हम इस दिन उनको गौरव समर्पण करना चाहिए और इस देश के आज़ादी के लिए जो पूरे महात्मा गांधी से पकड़ के बहुत लोग अब्दुल कलाम आज़ाद हो, लाला लाजपत राय हो, सुभाष चंद्र बोस हो, तिलक हो, बहुत लोग भगत सिंह हो, चंद्रशेखर आज़ाद हो, बहुत लोग ऐसे स्वातंत्र के लिए उन्होंने लड़ाई करके हमको स्वातंत्र दिलाए और स्वातंत्र देने के बाद इस 26 जनवरी 1950 को ये संविधान जारी में आया। इसलिए अब ये जो इतने गवर्नमेंट जो अब तक करते आए हैं वो अच्छा काम देश के लिए करते आए, लेकिन अब ये बीजेपी गवर्नमेंट वो आरएसएस जो बोलता वही काम करते आ रहे हैं, क्योंकि यहाँ सर्वाधिकारी काम चल रहे हैं। कोई चुन लोगों का, किन्हीं लोगों का, थोड़े लोगों का, चुने लोगों का ये सर्वाधिकारी काम कर रहे हैं। कुमो और कास्ट का कम्युनल झगड़ा लगा के उन्होंने ऐसा झगड़ा लगाने का काम कर रहे हैं, लेकिन हम पूरे जो सेक्युलर पूरे फोर्सेस है ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷರಿಂದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರು ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿ ಆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರು, ಮೋತಿಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರು, ಪಂಡಿತ್ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರು, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಆಜಾದ್ ಅವರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರಿಂದ ನಮಗೆ ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದೊರಕಿತ್ತು. ಆದರೆ ನಮ್ಮದೇ ಆದಂತ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರನ್ನು ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಾಯಿತು. ಸಂವಿಧಾನಗಳನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆಯ ಸುಂದರ ಮತ್ತು ವಿಸ್ತೃತ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 49ರಂದು ಕರಡು ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿದರು. ಅದೇ ಕೆಲವು ತಿದ್ದುಪಡಿಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿಯೇ ಸುಂದರ ಮತ್ತು ವಿಸ್ತೃತ ಹಾಗೂ ಈ ಸಂವಿಧಾನ ನಮ್ಮ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಸಂವಿಧಾನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನಮಗೆ ಭಾರತಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಅವತ್ತು 26 ಜನವರಿ 1950ರಂದು ಅದನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಲಾಯಿತು. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಈ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರಿಗೆ ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆನೆಸಲೇಬೇಕಾಗುತ್ತದೆ, ಗೌರವಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಅಂತ ಒಬ್ಬ ಧೀಮಂತ ನಾಯಕರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಬಂದಂತ ನಾವು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಸರ್ಕಾರಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ವಿಸ್ತೃತವಾಗಿ ಅದರಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರಂತೆ ಸಂವಿಧಾನ ಶಾಸಕಾಂಗ, ನ್ಯಾಯಾಂಗ, ಕಾರ್ಯಾಂಗ ಯಾವ ರೀತಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ ಅದರಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಕಟ್ಟಳೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ ಅದರಂತೆ ಇವತ್ತಿನ ನಾವು ಅದರಂತೆ ಈಗ ಸರ್ಕಾರಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇವೆ. ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ನೆನೆಸಬೇಕಾಗ್ತದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗೌರವಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನಮ್ಮ